ओम शांती. आज आहे 15 मार्च 2025ची साकार मुरली. आज बाबा आपल्याला मेन महावाक्यामध्ये हे सांगतायत, आता आपल्याला परत घरी जायचे आहे. त्यामुळे देहसहित देहाच्या सर्व संबंधांना विसरून एक बाबांचीच आठवण करायची आहे. आणि हाच आहे खरा गीतेचा सार. म्हणजे बाबा सांगतायत मन मना भव या महावाक्याचा एक सार आहे. त्यामुळे बाबा म्हणतात की सगळं आपण जे स्पष्टीकरण ऐकलं ते महाभारतामध्ये गीतेमध्ये सांगितलेले आहे. पुन्हा बाबा सांगतात, प्रश्न विचारतात आजच्या मुरलीमध्ये की तुमचा सहज पुरुषार्थ कोणता आहे. तर जो सहज आहे म्हणजे काय, आत्मा समजून बाबांना आठवण करा. पुन्हा बाबा सांगतात की तुम्हाला मौनमध्ये राहून बाबांची आठवण करायची आहे. पुन्हा बाबा सांगतात फक्त बाबांना आठवणच नाही करायची तर आपल्याला सृष्टीचक्रालाही फिरवायचे आहे. जितके आपण बाबांना आठवण करून सृष्टीचक्र फिरवू तेवढा आपले विकर्म विनाश होतील. आणि हेच आहे खऱ्या गीतेचे सार आणि हाच आहे सहज पुरुषार्थ. कारण त्याच्यामुळे विकर्म विनाश झाल्यामुळे आपले आयुष्य देखील वाढणार आहे ना. बाबा आज पूर्ण मुरलीमध्ये भगवद्गीतेवर खूप भर देत आहेत की आत्तापर्यंत भारतामध्ये जितकं पण आपण ज्ञान ऐकलेलं आहे, चांगल्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, त्या आपण महाभारतामधूनच घेतलेल्या आहेत. त्यामुळे भारतामध्ये जर कुठला एक पाया आहे ज्ञानाचा तर तो आहे गीता. पुन्हा बाबा सांगतात तुम्हालाही परमात्मा शिवजयंती येते तेव्हा त्याला शिवजयंती न म्हणता त्रिमूर्ती शिवजयंती म्हणायचे आहे. कारण आपले पिता परमात्मा शिव आपले परम शिक्षक, परम सद्गुरू आणि परम पिता आहेत. पुन्हा बाबा सांगतात जर तुम्हाला सत्य भारताची एक कहाणी बघायची असेल म्हणजे उत्थान आणि पतन, म्हणजे भारताची प्रगती आणि भारताची अधोगती, पण ती फक्त पैसेच नसून संपत्ती नसून ती आपल्या आत्म्याच्या कलावर पण आधारित आहे. 100% पवित्रता, सुख, शांती, आनंद, समृद्धी ही फक्त सतयुगातच आपल्याला बघायला मिळते. आणि आपल्याला सतयुगामध्ये जाण्यासाठी आत्ताच पुरुषार्थ करायचा आहे. आनंदाची गोष्ट बाबा म्हणतात की सतयुगामध्ये आपल्याला कुठलाही पुरुषार्थ करायचा नाहीये. आत्ता आपल्याला जे शिक्षण घ्यायचंय ते राजाई प्राप्त करण्यासाठी शिक्षण घ्यायचे. आपण जे आत्ता पुण्य पाप करणार आहोत त्या हिशोबानेच आपले जन्म आणि मृत्यू होत असतो. पुन्हा बाबा आज मुरलीमध्ये महत्त्वाचं सांगतायत की उत्थान आणि पतन म्हणजे आत्म्याचं उत्थान आणि आत्म्याची पतन हे आपल्या भारतामध्ये आपल्याला ठळक उठून दिसते. पुन्हा बाबा म्हणतात की जेव्हा तुम्ही बाबांना आठवण करता, तुम्ही बाबांचे बनता, तेव्हा आपल्या मनामध्ये कुठल्याही व्यक्तीबद्दल वाईट संकल्प असू नयेत आणि पाप कर्म तर मुळीच असू नये. पुन्हा बाबा सांगतात दुनियामध्ये प्रत्येक शिक्षण घेण्यासाठी 4, 5, 6 तास रोज शाळेत जावे लागते. पुन्हा विद्यालयामध्ये पण जावे लागते. पण आपलं असं एक विद्यालय आहे की ज्याच्यामध्ये फक्त दिवसातून 1 तास काढून आपल्यालाही अभ्यास शिकायचा आहे. आत्मा आणि परमात्म्याला आपल्याला अभ्यास शिकून आठवण करायची आहे. पुन्हा बाबा सांगतात आजच्या वरदानामध्ये बाबा आज फरिश्तेपणचा मेकअपचं सांगत आहे. दुनियामध्ये मेकअप केल्यानंतर काय होतं, ती व्यक्ती सुंदर दिसू लागते. तर बाबा म्हणतात जेव्हा तुम्ही बाबाला आठवण करता आत्मा समजून तेव्हा आपल्यामध्ये परमात्म्यांचा रुहानी रंग येतो आणि त्या रुहानी रंगामुळे आपल्यामध्ये एक रुहानी प्रभाव येतो आणि ती चमक, ती रुहानीयता आपल्या चेहऱ्यामध्ये दिसून येते. म्हणजे आपण फरिश्तेपणाचा साक्षात्कार सगळ्यांना करू शकतो. मग जो फरिश्ता परमात्मा रंगामध्ये रंगलेला आहे ते सर्वांचे स्नेही बनतात. म्हणून बाबा सांगतात की दुसऱ्यांना साक्षात्कार करायचा आहे. परमात्म्याचं नाव पूर्ण विश्वामध्ये एक शिवचं नाव उंचवायचं आहे. बाबांचा झेंडा जर बुलंद करायचा असेल तर आपल्याला परमात्मा शिवच्या रंगामध्ये रंगायचं आहे. म्हणजे आपल्याला फरिश्ता बनायचे आहे. पुन्हा बाबा आजचं बोधवाक्य खूप अचूक आणि एकदम धारणायोग्य सांगत आहेत. ब्रह्मचर्य, योग आणि दिव्य गुणांची धारणा हाच खरा पुरुषार्थ आहे. ब्रह्मचर्य, योग तथा दिव्य गुणांची धारणा हाच खरा पुरुषार्थ आहे. पुन्हा बाबांच आज मुरलीमध्ये मातेश्वरीजीचे महावाक्य आहे
त्याचा एक सार आहे की कर्मबंधन तोडण्याचा पुरुषार्थ काय आहे. तर मम्मानी सांगितले आहे की आपल्याला कर्मबंधन तोडायचं आहे. त्यासाठी काय करावे लागेल, तर सगळ्यात पहिल्यांदा मम्मा सांगतात की मन, वचन, कर्म आपले पवित्र असले पाहिजे. मनसा वाचा कर्मणा संपूर्ण पवित्रता. पुन्हा मम्मा सांगतात की जीवन जगतानाही आपण मेल्यासारखे, म्हणजेच आपण त्याला म्हणतात जिवंतपणी मरायचे आहे. पुन्हा मम्मा सांगतात गृहस्थ व्यवहारमध्ये राहूनही आपल्याला आत्मा समजून सगळ्यांशी व्यवहार करायचा आहे, तरच आपण पुढं जाऊ शकतो आणि या ज्ञान मार्गामध्ये आपण आपला रस्ता शोधू शकतो, तरच आपले सगळे कर्मबंधन तुटतील. या सगळ्यांवर अटेन्शन दिले की आपण संपूर्णतः परमात्म्याचे बनून राहू शकतो. कर्मबंधन आपले संपतील. ओम शांती.